उद्धव ठाकरे गटाचे नंदकुमार घोडेले ज्यांना त्यावेळच्या शिवसेनेनं दोनदा महापौर केलं, त्यांच्या पत्नीलाही महापौर केलं, परंतु त्यांनी आज शिंदे गटात प्रवेश घातला आहे आणि ज्यांनी त्यांना साथ दिली ते चंद्रकांत खैरे शिवसेनेचे नेते ते आपल्यासोबत आहेत. सर, नंदकुमार घोडेले आहेत, तुम्ही त्यांना दोनदा महापौर केलं, त्यांच्या पत्नीला महापौर केलं, परंतु आता त्यांनी तुमची साथ सोडली आणि शिंदे गटात प्रवेश करतायत. मी हे सांगेल की शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने आणि माननीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धव साहेबांच्या आदेशाने आज त्यांच्या मिसेसला 2.5 वर्ष त्या ठिकाणी महापौरपद केलं होतं. ते असं केलं होतं की त्यावेळेस करायचं नव्हतं, हे माझी भूमिका होती, करायचं नव्हतं. मग हे तिथे गेले साहेबांकडे आणि साहेबांना सांगितलं असं तर म्हणे खैरे साहेब म्हटले तर मीच करेन, नाही तर नाही. आणि मग मला तिथे फोनवर बोलायला लावलं. मग मी म्हटलं साहेब ठीक आहे, आता हा आला तर करा, हरकत नाही. पण त्यावेळेस 2.5 वर्ष महापौर हे महापौरांचे तर अँटी चेंबरमध्ये बसायचे आणि कारभार करायचे. महापौरचाही विचार तिथे बसले असायचे. हे झाले 2.5 वर्ष त्यांनी म्हणजे यांनीच गाजवले ते. दुसरे परत नंतर 2.5 वर्ष परत दिले आणि 2.5 वर्ष परत दिल्यानंतर म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी आम्ही दुसऱ्यांना न देता यांना दिलं, हे काही चूक झाली का? पण ठीक आहे, एक काम करणारे कार्यकर्ते आहे. आणि आता म्हणजे मग ते हेच आहे की स्वार्थासाठी ते आले आणि आता स्वार्थासाठी तिकडे गेले. म्हणजे मला सांगायचा मुद्दा असा आहे की आज तिकडे जाऊन काय मिळणार यांना? तिथले काही जे कार्यकर्ते जे त्या गटात शिंदे गटात गेले, सुरुवातीपासून गेले, तर ते काही चूप बसतील का? त्यांना स्थान देणार आहे का? ते अजिबात देणार नाही. ते त्यांना मानसन्मान पण मिळणार नाही. जो आज मानसन्मान शिवसेनेमुळे होता, उद्धव साहेबांच्यामुळे होता, माझ्यामुळे राहिल्यामुळे ते पण एक लोकांमध्ये हे होत आहे की नाही मग खैरे साहेबांच्या बरोबर असतो तो. आणि म्हणून एक मानसन्मान होता, तो मानसन्मान त्यांनी मिळून दाखवा होता. त्यांनी मिळून दाखवलं तर मी म्हणणार की नाही चांगलं केलं होतं. पण इतकी चूक केली त्याने तिकडे जाऊन आणि मला म्हणे मी चाललो. मला वाटलं असंच म्हणतो काय केलं, पण तो गेला. आता गेल्यानंतर म्हणजे आम्हाला वाईट दुःख असं होतं आहे, मला दुःख असं होतं की सर कालपर्यंत माझ्यासोबत होतो. माझ्या वाढदिवसाची जाहिरात टाकली त्याने, सगळं केलं, होर्डिंग लावले त्याने आणि लगेच तू त्या ठिकाणी बदलतो. म्हणजे कशा करता? काय स्वार्थ आहे तुला? काय शिवसेनेमध्ये राहून काय तू गरीबही होता का? काय तू सुरुवातीला गरीबच होता ना? कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करायचं होतं, महापालिकेचे कॉन्ट्रॅक्टर छोटे मोठे, आणि ते काम करायचं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्याला इलेक्शनला उभं ठेवलं महापालिकेत, तर मी ते त्याचं स्वतः कॉन्ट्रॅक्टरशिपचं ते लायसन्स रद्द केलं, मग त्याला, नाही तर तो बाद झाला असा तो. बाई आता काय वाटेल तसं मी त्यांना मदत केली. ते माझ्याबरोबर असायचे, आम्ही त्यांना काही दवाखान्याचे याचे कामं सांगायचो. ठीक आहे, पण तुम्ही सोडून का जाता? नाराजी व्यक्त केली त्यांनी जाताना, तुम्हाला काय बोलले का? नाही, नाराजी काही व्यक्त नाही. नाराजी ही व्यक्त केली की आता पुढे कसं होईल आमचं, म्हणजे 5 वर्ष आम्ही काय करणार. आणि मी तर 5 वर्ष भोगले ना. मी आता अजून 5 वर्ष भोगतो मी. मग मी असंच म्हणणार काय मी आता 10 वर्ष मी काय करू? नाही, आपण संघटनेमध्ये काम करतो. संघटनेचे शिवसेना प्रमुख कधी रिटायर झाले का? नाही, ते शेवट पण हे करत होते. मग आपण त्यांचं उदाहरण घेतलं पाहिजे ना. आणि मी स्वतः त्या ठिकाणी मी सांगतो की काही असेल नसेल माहीत नाही, आपल्या नशिबात जे असेल, काय साहेब नेहमी म्हणायचे, आपल्या नशिबात, तुमच्या नशिबात जे असेल ते मिळतं, आमच्या नशिबात नसेल तर नसेल. मग दुःख कशाला व्यक्त करायचं? का आपण भोगलं नाही का? मी या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो 5 वर्ष, मी 10 वर्ष आमदार होतो आणि 20 वर्ष मी त्या ठिकाणी खासदार होतो. मग आता मी पराभव काही लोकांनीच पाडलं मला, काय आहे दुष्ट लोक, ते भोगतील नंतर. कारण माझा पाठिंबा भद्र मारुती आहे, तो मला ज्यांनी नुकसान केलं ते त्याचं चांगलं भलं होतं. सांगायचा मुद्दा असा की मग आपण थोडं थांबलं पाहिजे. आपलं आता वय काय झालेलं आहे, आपल्या दोघांनाही त्या ठिकाणी हे, जर तुमच्या मुलाला तुम्ही त्या ठिकाणी आता उभं करण्याचा प्रयत्न केला असता तर आम्ही समजू शकलो असतो की तुम्ही आता शेवटी पक्षाचं काम करा ना. पण हे इतकं नसतानासुद्धा जर असं केलं तर मला म्हणजे हे वाटतं की त्यांनी सगळ्यात मोठी आयुष्याची सगळी घोडचूक केलेली आहे. आणि जे मार्केट, जे व्हॅल्यू जे समाजामध्ये मिळाले होते ती संपणार आता त्याचे. आता महापालिकेच्या निवडणुका या वर्षात पार पडतील. राज्यामध्ये पाहिलं तर उद्धव ठाकरे गटावर फुटीचा मोठा प्रश्न आहे की अनेक इतर पक्षात तुमचे कार्यकर्ते जात आहेत, पदाधिकारी जात आहेत, ते रोखण्याचा काही प्रयत्न केला जाईल शहरामध्ये? नाही, मी म्हणून तर मी जवळपास 1 महिन्यापासून मी बैठका घेतो आहे प्रत्येक वार्डातल्या. मला त्याच्यातून दिसून येतं की कोण काय 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 काय. पण आता ह्या लोकांनी काय केलं, शिंदे गटातल्या लोकांनी आणि भाजपच्या लोकांनी, ते आता शिंदे आणि भाजप हे सगळे वेगवेगळे लढणार आहे. आम्हीसुद्धा वेगळे लढणार आहोत, एकट्यात लढणार आहे मी.
मग त्यांनी हे पाहिलं की बाबा ते शिंदेकडं गेलो तर मग त्यांचं ते, पण हे त्यांचं भांडण होणारच ना. पण काही जरी झालं तर मला या ठिकाणी सांगायचं की शेवटी तुम्हाला काही मिळत नाही किंवा पाहिजे म्हणून जर तुम्ही ते जात असेल तर लोकांना पण हा स्वार्थ दिसून येतो. शेवटी महानगरपालिकाचे वेगळे, लोकसभेची वेगळी, आमदारकीची वेगळी. पण त्यांचं हेच म्हणणं होतं. मला आमच्या काही नगरसेवकांशी बोललो मी सकाळी, पण हे लोक काय करायला लागले की तुम्ही आता कसं येणार, लोकसभेत आम्ही इतके पैसे करोडो रुपये लावले आणि निवडून आला आमचा माणूस, तुमचा खासदार पडला आणि आमचा म्हणून आला म्हणून ते त्यांना टोचतात. दुसरं विधानसभेतसुद्धा असं झालं, एकही आमदार नाही आमचा. म्हणून आमदार एक नसल्यामुळे त्यांना असं वाटतं की इतके पैसे वाटले यांनी, तर मग आता आमचं नगरसेवकाचं काय होणार, आम्ही निवडणूक कशी काय लढणार, आमच्याकडे पैसाच नाही आहे. हे पाय, शिवसेनेकडे, पक्षाकडे किंवा यांच्याकडे पैसा जरी नसला तर इज्जत आहे आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी शिवसेना, आज ज्या शिवसेनेमुळे या ठिकाणी शहर शांत झालं, शहर डेव्हलपमेंट झालं. कोणी शेंबडे लोक म्हणत असले काय डेव्हलपमेंट झालं, तर मी दाखवतो काय झालं होतं. काय होतं पूर्वी, त्यांचा जन्म पण झाला नव्हता, शहर एवढं होतं, आज किती मोठं झालं, कोणामुळे झालं, डेव्हलपमेंट झालं ना. आम्ही होतो सत्तेवर होते म्हणून तर झालं डेव्हलपमेंट ना. मग डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्या ठिकाणी आज खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आज औद्योगिकरण झालं, बाकी सगळं झालं. मला एक सांगायचं की चांगल्या प्रमाणे त्या ठिकाणी आता डेव्हलप होत आहे. ठीक आहे, सरकार येतं, सरकार जातं, सगळे काही एकाच ठिकाणी टिकत नाही. असं वाटत होतं कधी काँग्रेसचा पराभव होईल आणि मोदी येतील, नाही. आणि मोदींचं त्या ठिकाणी 405 जागा येणार होत्या, त्या 240वर आल्या, गेल्या त्यांच्या पण जागा येतात जातात, हे समजून घेतलं पाहिजे. पण आपण पक्षाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे, पक्षाशी एकनिष्ठ राहिलं पाहिजे. लोकांनी आपल्याला त्या एकनिष्ठतेवर त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, निवडून आलेलं आहे. पण तुम्हाला असं वाटतंय का शिवसेना शिंदे गट असेल किंवा भाजप असेल, काहीतरी आमिष दाखवून, पैशाचं प्रलोभन दाखवून असे पण चालू आहे. म्हणजे काय झालं, मी शिंदे गट किंवा भाजप हे दोघांना काय वाटतं की मुंबई महापालिका आणि संभाजीनगर महानगरपालिका, संभाजीनगर महानगरपालिकेतून त्या ठिकाणी मराठवाड्यात शिवसेना पसरलेली आहे. आणि शिवसेना म्हणजे आज मराठवाड्यात जे काही नगरसेवक महापालिका वगैरे जे आहेत तर ते फक्त संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये होणार. मुंबई जी जिंकली 1985ला, महापौर सुरुवात झाले, भुजबळच झाले ते पहिले महापौर, तिथून त्या ठिकाणी जसं सुरुवात झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पसरलेलं. पूर्वी फक्त मुंबई ठाण्यापुरती शिवसेना होती, नंतर संभाजीनगरपर्यंत आली. आणि मग तो एक इफेक्ट पाहतात, कारण स्थानिक स्वराज्य संस्थेपासूनच लोक मोठे होतात. म्हणून या ठिकाणी असं झालेलं आहे की आता आपलं काहीच राहणार नाही. मग कसं आहे, हा भीती त्यांना निर्माण झाली. पण असं काही नव्हतं ना. म्हणजे तुम्हाला सांगतो की शिवसेनेला पण असंच झालं होतं की एकदम कमी झालं होतं. मग आता काय होईल पुढे, लगेच मग महापौर पडले, 85 निवडणुकीत जिंकला. पण हे समजून घेत नाही, हे राजकारणी परिपक्वता म्हणतो ना आपण त्या, तसं त्यांचं आहे. आणि म्हणून ते धोका खातील. पैशाची याचे प्रलोभन दिले जातात का कार्यकर्ते? पैशाची आता बऱ्याच लोकांना दिले ना, पैशाचं आमिष दाखवतात ते दोन्ही पक्ष. त्याच्यानंतर मग परत तुम्हाला हे पद देऊ, ते पद देऊ, असं करून त्या ठिकाणी तुम्ही या. आणि ते आपल्या जागा कशा वाढतील यांना आयात करून हे दोन्ही पक्ष पाहायला लागलेत. महापालिका तुमच्या ताब्यात राहील भविष्यात? मी तुम्हाला सांगतो की आता याच्यानंतर तुम्हाला मी स्पष्ट सांगतो आणि खरं बोलतो मी, आता मात्र लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेलाच मानतील आणि शिवसेनेचं महापौरपद होईल, संभाजीनगरला सुद्धा आणि मुंबईत सुद्धा, बाकीच्या इतर ठिकाणी सुद्धा. नक्कीच होते. चंद्रकांत खैरे आणि नंदकुमार घोडेले यांनी जो पक्ष प्रवेश केलेला आहे शिंदे गटात, तो कदाचित त्यांना मान्य नाही आणि त्यांनी यावयात तरी हे करायला नव्हतं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. इथे महापालिका ही आमच्या ताब्यात राहील असा दावाही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.